खालच्या बाजूने चाललोय. हे इतकं भारी लोकेशन पाहायला भेटतं आजच्याला आपल्याला. भरपूर मस्त जेवण झालं आता सगळ्यांचंच. इतकं भारी जेवण असतं ना इथं. आलो आता अलिबागला आणि आता ना निघालो आम्ही बऱ्याचशा दिवसानंतर. जसे नवीन गाडी घेतली ना त्याच्यानंतर आजच्याला फिरायला चाललोय. चला आता ना तुम्हाला दाखवतो जाता जाता. म्हणजे जे काय आम्हाला बघायला भेटन ते सुद्धा ना तुम्हाला बघायला भेटन. चला आता गाडीमध्ये बसू. आणि बरंचसं आहे ना सामान पण घेतलंय. इकडं बघा ह्या 2-3 बॅगी घेतल्यात. बॅग इकडे एक इकडे एक. ह्या पिशीमध्ये सुद्धा ना बरीचशी भांडी आहेत. इकडं थोडे हे असं हातरायला घेतल्यात चटई. चला आता जाऊ लगेचच. आणि अजून तिकडं समोरच्या बाजूला सुद्धा नाही गाडी दुसरी. म्हणजे 2 गाडी घेऊन चाललो आजच्याला. बरेचसे जण चाललोय. चला रस्त्यामध्ये तुम्हाला भेट करतोय, भेट दाखवतोय सगळ्यांचीच. चला पहिलं तरी बसून घेऊ. आता झालं बराचसा उशीर. मग आता ना 12 वाजलेत. 12 वाजता निघालो आम्ही. ना जाता जाता पाणी घेतलं आम्ही. हे बघा ह्या मशनीमधून. कारण तर आपल्याला बरंचसं लांब जायचं आहे त्याच्यामुळे ना डायरेक्ट मोठी बाटली फुल भरून घेतली आजच्याला. आता किती वाजता पोहोचतो आपण काही सांगता तरी येत नाही. आता 12 वाजलेत ना त्याच्यामुळे आता बघू किती 2-3 तास तरी लागणार आहे तिकडे जायचं. अजून आहे ना आम्ही तळेगावमध्ये जे अजून तळेगावमधून काय बाहेर निघालो नाही. तळेगाव काही सोडले नाही अजून. चला अजून आहे ना तुम्हाला बरंचसं काय बघायला भेटणार आहे आजच्याला. आणि किती वाजतील काय सांगता येत नाही. कारण तर आहे ना घरनं आम्ही 12ला निघालो आणि त्याच्यानंतर आहे ना इकडे सुद्धा आहे ना 2 वेळा आम्ही थांबलो आहे. पहिलं तर पाणी घ्यायला आणि इथं मेडिकलमध्ये सुद्धा थांबलेलो. कारण तर गोळ्या घेतल्या संग उलटीच्या ते काय सगळे घ्यायला लागणार आहे. पहिल्यांदा चालू आहे ना इतक्या लांब. समुद्रावरती जायचं आहे. पोरांना सुद्धा आहे ना समुद्र बघायचं आहे. तर आजच्याला शनिवार आहे आणि उद्या आहे ना रविवार. तर सुट्ट्या पण आहे 2 दिवस. मग त्याच्यातच आहे ना फिरून येता येईल. आता ना थोडं थांबलो आम्ही. तिकडं मागची एक गाडी येते आता त्यांची वाट बघतोय. ह्या साईडने ना तिकडून आम्ही सरळ हायवेने जाणार होतो लोणावळ्यामधून. पण आपल्याला आहे ना पहिल्यांदाच बघायचं आहे जो बोगदा आहे ना त्याच्यामधनं जायचं आहे. आणि मिशन लेन का काय म्हणतात त्याला, मला काय नाव जास्त माहिती नाही. पण तिकून जाणार आहे, पहिल्यांदाच जाणार आहे. आणि बघू आता कसा काय हायवे येतो बघू. आता मजा येणार आहे पहिल्यांदाच बघायला. तुम्हाला सुद्धा ना पूर्ण दाखवतोय. आता ना कारले फाट्यावर पुढं थोडंच निघालोय तर दादा भेटल्यात आम्हाला जाता जाताच. काय नाव तुमचं? अनिल सोनवणे. तर भेटल्यात आणि आपल्याला व्हिडिओ बघतात ते रोजच म्हणजे नेहमीच. खूप छान व्हिडिओ आहे तुमचे. धन्यवाद व्हिडिओ बघताय त्याच्याबद्दल. मला बी नेमका योग आला का तुम्हाला भेटायचा. हा आणि डेली आमच्या घरातली पूर्ण फॅमिली डेली तुमचे व्हिडिओ पाहते. हो एक नंबर. आणि ताई तर एक नंबर रेसिपी करतात. एक नंबर सगळ्यात भारी. चालतंय. आता आम्ही सुद्धा निघालोय बऱ्याच दिवसानंतर फिरायला चाललोय. चालतंय या या. आता तुम्ही घरी चालले? का आता घरी पाहुण्याकडे चाललो. चला भेटू परत. हो नक्कीच 100%. ओके ओके. तुमचं सर्वांचं तुम्ही भेटल्यावर सर्वांचं अभिनंदन. काही तुमचं बी अभिनंदन. चला इथं थोडं थांबलेलोच तर नेमके आपल्याला एक दादा भेटले आणि ते पण आपले व्हिडिओ बघायचे. तर चाललो आता त्यांना भेटून. समोर आपल्या रस्त्याला मिशन लेन आहे ना त्याच्यामधून जाणार आहे. मग त्या रोडने जाणार आहे. चला तिकडे जाऊ आणि तुम्हाला दाखवतो. आता आम्ही ना ह्या साईडने निघालोय पण इकडून आहे ना मळवडी ठेसण्यापासून आहे ना बंद आहे रस्ता. तर थोडं वरच्या बाजूला आलो आणि इकडून आहे ना एकदमच बारका रस्ता. ह्याच्यातनंच आहे ना गाड्या जातात. म्हणजे रस्ता ना तात्पुरता चालू केला असं तर वाटतंय. इकडं बघा हे असं आता वरती ना रेल्वेचा पूल आहे. आता तिकडं बघा समोरच्या बाजूला हायवे दिसत असेल. त्या हायवेला लागायचं आता आपल्याला. फायनली आलोय आपल्या रस्त्याला. मग हायवेला लागायचं आता. मग ह्यो रस्ता होता. आता बघा इकडून निघालो. आता ह्या रोडला लागून जायचंय. आता समोरच आहे ना इथं एकदम जवळ आहे बोगदा तो. चाललोय बघा इथं समोर एकदम जवळ आलं. आता तुम्हाला दाखवतोय. पहिल्यांदा जाणार आहे आम्ही. इकडं बघा किती खुश झाले सगळे. हे फोटो काढून घ्या पटापट. आता तुम्हाला दाखवतोय समोरची बाजू. ही बघा इतकी जबरदस्त दिसते ना. हे लोकेशन बघा किती भारी आहे. हे वरतून सुद्धा ना ब्रिज आहे तो किती भारी बनवलाय.
मस्त आहे का? एकदम समोरच्या बाजूला आहे ना, हा चित्र सुद्धा बघा किती भारी भारी बनवलं त्याच्यामध्ये. ह्यो दुसरा आहे तिकडं, तो येता वेळेसचा आहे, तो जाता वेळेसचा. इतका जबरदस्त रस्ता आहे ना, पहिल्यांदाच आलो ह्याच्यामधून आणि इतका जबरदस्त आहे ना. आतमध्ये सुद्धा अशा लाईटिंग लावल्या, सगळी सोय केली ह्याच्यामध्ये. तुम्हाला दाखवतो अजून. ही बघा आपली दुसरी इको. किती आहे पिंकीला? कसं वाटतं आहे? एसी लावली ना वरती पंखा पण आहे. हे पंखे ह्याच्यामधून सुद्धा ना किती गाड्या जाऊ शकतात एकदम संगत. तुम्हाला दाखतं 1 2 3 4 पदरी हायवे यो ह्याच्यामधनं. आता आम्ही ना लोणावळ्याच्या खालच्या बाजूने चाललोय. म्हणजे लोणावळा राहायला वरती आणि त्याच्या खालनं हो हायवे, त्याच्यामधनं चालला. आता आलंय बोगदा जवळ. हे बघा निघणार आहे आता आपण बाहेरच्या बाजूला आणि मेन पॉइंट इथंच आहे. जबरदस्त डायरेक्ट पहिल्यांदाच आहे. अशा ह्याच्यावरून जायचं म्हणलं, ह्याच्यावरून यांना जायचं स्वप्न होतं आणि ते आजच्याला आमचं पूर्ण झालंय सगळ्यांचंच. हे बघा हे इतकं भारी लोकेशन पाहायला भेटतं आजच्याला आपल्याला. जबरदस्त डायरेक्ट. हे ऐकायला चाला पाटकेने दिसतात का नाही काय माहिती. सगळे उलटा कॅमेरा पकडला आता. परत आता समोरच्या बाजूला दुसरा बॉक्स आहे तिकडं. इकडं उंच जागा आहे त्या साईडला आहे. परत चला आता थोडा बॉक्स असं नाही का. आता बाहेरच्या बाजूला निघून इतकी मजा आली ना त्याच्यामध्ये. एकदम थंडगार हवा यायचं त्याच्यामध्ये. अख्खी गाडी आहे ना आपली थंड झालेली, मस्त वाटते त्याच्यामध्ये. तर आम्ही आता निघून आणि सगळ्यांनी एन्जॉय केले भरपूर त्याच्यामध्ये. तर पहिल्यांदा जे आहे ना बाहेरच्या पोरांना सुद्धा पाहायचं होतं ना. आम्ही सुद्धा म्हणजे कोणीच पाहिला नव्हता, पहिल्यांदाच आलो त्याच्यामधनं. आपण व्हिडिओमध्ये पाहिलेलं ह्याच्या अगोदर. तर आजच्याला डायरेक्ट त्याच्यामधनं आलो. त्याने पेन जवळ आलोय. पेनच्या ना थोडं मागं थांबलोय आणि इकडे ना पाऊस सुद्धा इतक्यातच झालाय बघा. तुम्हाला दाखवतोय बघा रस्त्यावरती ना, इकडं मागच्या साईडला सुद्धा बघा पूर्ण वल्ल झालंय रस्त्यावरती. तुम्हाला दिसतच असेल. रोयलाच गेला तिकडं आता दुकानामध्ये आणि जायचं आता पेनमध्ये थांबणार आहे. या साईडला आहे ना बराचसा पाऊस झाला. आमच्या अगोदर थोडा अर्धा एक तास आधी पाऊस पडलाय. कसं वाटतंय कोकणामध्ये? गरम होतंय तरी पण पाऊस पडून गेलाय. हा पाऊस पण झालाय ना या साईडला. छाया काय होतंय? तिकडं मागच्या बाजूला एक गाडी आपली थांबली. पावसाचे दिवस इकडेच आपल्याला बघायला भेटतात. इकडेच आहे ना पाऊस पडतोय. तो पण किती जोरात पडला असं. पाऊस पूर्ण ना ओलं झालंय आणि पाणी सुद्धा ना रस्त्यावरती साचलंय. इथं आता नदी आली. कोणती नदी काय माहिती. नदी सुद्धा ना फुल भरली या साईडला. तर इकडे बघा ही वरची बाजू पेनची नदी आहे. पेनची नदी ना.
पेनमध्ये ना थांबलेलो पण आपल्या ना गाडी लावायला अजिबातच जागाच नाही, त्याच्यामुळे ना निघालो आता थोडं पुढच्या बाजूला जाऊन थांबतोय. ह्या गावामध्ये तर थांबता आलं नाही आपल्याला. या साईडला फणस बघा किती आहेत, मोठे मोठे ढीग आहेत इथं पण आहेत. तिकडं मागे तर ह्यांच्यापेक्षा ना मोठे मोठे ढीग होते असे फणसांचे. इथं तर सगळ्यात जास्त आहेत ह्याच्या पलीकडं. ते बघा आता निघालो आम्ही अलिबाग साईडला. अजून सुद्धा ना जेवण काय केलं नाही, कारण तर थांबायला जागा नाही भेटला. आता इथं समोर एखाद्या ठिकाणी भेटला ना चांगलं जागा तर मग तिथं थांबू आणि जेवण करू मस्तपैकी. आता इथे ना ब्रिज आलंय, इथं खाडी असं नाही इथं, खाडी असं हे बघा दिसायला लागली. आले बघा पॉइंट समुद्रचे, मग खाडी आहे आणि इतकी बघा मोठी आहे जबरदस्त. किती मोठी नदी आहे या साईडला पण आहे, मोठ्या मोठ्या त्याच्यामध्ये बोटी सुद्धा आहेत. बघा इथं मासे पकडतात समोर, आपल्याला चान्स भेटला असता तर आपण सुद्धा पकडले असते. आताच थोडं इथं आहे ना मोठी नदी आलते ना तर इतकी मजा वाटली ना सगळ्यांनाच. आणि समुद्रापाशी जाऊ ना त्यावेळेस सुद्धा आहे ना भरपूर मजा येणार आहे. तिकडे जाऊ आता, अजून किती उशीर लागतं काय सांगता येत नाही. आता ना इथं थांबलोय, थोडं जेवण करू आता. वाजलं डायरेक्ट 4 वाजल्यात. इथं ना चांगलं हॉटेल पण भेटलं आम्हाला, भरपूर माझी गर्दी आहे म्हणल्यावर ना चांगलंच खायला असणार आहे. आता जाऊ उतरतो आम्ही. 2 गाड्या सुद्धा आहे ना, जागा आहे का नाही एवढं बसायला काही सांगता येत नाही, कारण तर लोक पण आतमध्ये आहेत. आता उतरलो आम्ही सगळेजण गाडीमधनं. आता बसू जेवायला इकडं. हे बघा मस्त जागा आहे जेवायला, मस्त. आता फ्रेश झालोय, आता आहे ना जेवायला बसू. काय भेटतं आता खायला ते तुम्हाला दाखवतोय. चांगलं इथं ना गारवा आहे या साईडला, पूर्ण झाड आहे सगळे आणि जेवायला मस्त जागा आहे इथं. बसतो आता बघा इथं मागच्या बाजूलाच. इकडं बघा इथून तर डायरेक्ट तिथपर्यंत आहे ना सगळे आपलेच आहेत आणि 3 ते 4 टेबल आहे ना आपल्याला लागल्यात, कारण तर बारीक पोरं पण आहेत आपल्यासोबत. हे बघा या साईडला समंता, इकडं रोहिदास, शालू, अक्षय सगळेजण बसलेत. आता ना आम्ही जेवायला बसलोय. ताटं आलेत वाढून. हे बघा ताटं बांगडं थाळी घेतली आम्ही सगळ्यांनीच. इकडं आईने फक्त आहे ना वेगळं घेतलं चिकन, कारण तर बांगडा नाही खात जास्त आहे, त्याच्यामुळं चिकन थाळी घेतली. आणि त्याच्यामध्ये एका ताटामध्ये छाया आणि आई जेवते आता. आणि तिकडं शालू, समंता, परत इकडं या बाजूला पिंकी आणि अनुष्का जेवते. त्या बाजूला अक्षयने एकट्यानेच एक ताट घेतलंय, तो बघा तिकडं रोहिदास. आणि हे माझं ताट आलंय, एकदमच भारी ताट आलंय. आणि ते त्या बाजूला बसतात जेवायला तिकडं त्या कोपऱ्यामध्ये. तर आता जेवण घेतोय. इकडं हे रस्सा आहे, भात आहे, सोनकडे, कांदा, भाकर आणि एक हे बघा फ्राय केलेला बांगडा तळलेला. असं जेवण आहे. हे कसं आहे पिंके? मस्त आहे. आम्हाला ना आता त्यांच्यातर्फे एक यशरामय असं कालवण पण दिलं आहे, शिवड्याचं कालवण आहे. आता ना ट्राय करायला दिलं आहे, मग ते सुद्धा ना आपले व्हिडिओ बघतात, त्याच्यामुळे ना त्यांनी थोडं वेगळं पण दिलं आहे की ते बोलले की टेस्ट करा आपल्या नदीचा शिवडा आहे. तर आता तो टेस्ट करतो आम्ही. बघा जेवण तर एकदम मस्त आहे, भरपूर मस्त जेवण झालं आता सगळ्यांचंच. इकडं बघा जेवण तर एकदम जबरदस्त होतं. तर मजा आली जेवायला सुद्धा. अजून सुद्धा ना चालू जे माहिती जेवतोय अजून. आता ना मस्तपैकी जेवण करून सुद्धा झालंय. अलिबागच्या ना थोडं मागच्या बाजूला थांबलेलो. इथं ना दादांचं एकदम भारी ढाबा आहे, तर इतकं भारी जेवण असतं ना इथं. तर आता जेवण सुरू झालं, आता निघालोय. पत्ता सांगा बरं जरा. हे पोयनाडच्या आसपास आहे. पैनाड पोली आदित्य धाबा. अलिबाग जाताना डावे साईडला, पेनवरून अलिबाग जाताना डावे साईडला आहे.
एकदा या निश्चितच आणि भेट द्या. आणि काय काय भेटेल ते पण सांगा बरं. आमच्या इथे मच्छीमध्ये सुरमई, पापलेट, प्रॉन्स, बांगडा, मांदेली, त्याच्यावर बोंबील असं प्रकारचं आहे. मच्छीमध्ये चिकन आहे, मटन आहे, व्हेज आहे, नॉनव्हेज दोन्हीसुद्धा आपल्या हॉटेलमध्ये मिळतात आणि चांगल्या चवीने मिळतात. चला एकदम भारी होता. अजून सुद्धा ना आम्हाला बरेचसे लांब जायचं आहे. आता जवळ असं ना अलिबाग साईडला. हो, अलिबाग इथून 12 किलोमीटर आहे. जवळ आले जातो. चालतंय, भेटू मग. धन्यवाद. मला आता निघालोय समुद्राकडे जाऊ पाहिलं तर, कारण तर आहे ना आता बराचसा उशीर झालाय. 5:30 वाजल्यात. अंधार पडायच्या अगोदर आहे ना समुद्रापाशी जाऊ आणि मी तुम्हाला दाखवतो आता त्या बाजूचं लोकेशन सुद्धा. आलोय आता अलिबागला आणि तिकडे समोरच्याच बाजूला ना आता आपल्याला समुद्र बघायला भेटणार आहे. त्याने इथंच बीच आहे पण आपल्याला पार्किंग करायला लागणार आहे पहिले. आता ना आलो आम्ही पूर्ण फॅमिली सोबत. इकडे बघा सगळे चालतात. आता इथून वरच्या बाजूने जाऊ. रोहिदास आणि समंता गेला तिकडे पुढं. आम्ही चाललो आता नंतरून. हे बघा इतके जण आता पहिल्यांदाच बघतील समुद्र. त्या साईडला बघा लोक किती आहेत. भरपूर लोक आहेत आणि एकदम जबरदस्त लोकेशन आहे बघा. आलो आता अलिबागला आणि ह्या साईडला बसल्यात बघा. तुम्हाला नाव दिसतच असं. बघा पूर्ण फॅमिली बारीक पासून मोठेपर्यंत सगळीजण. आलो आता खाली बीच वरती उतरून आणि या साईडला बघा लोक किती आहेत. पूर्ण आहे ना अख्खं बीच पूर्ण भरलंय. मागच्या वेळेस ना आम्ही आलेलो तर इतकी लोक नसायची पण आताच्या वेळेस ना गर्दी तर असणार आहे. तुम्हाला दाखवतो अजून. आता बाकीचे तिकडं थांबल्यात आणि आम्ही आता पोरांना घेऊन चाललोय थोडं पाण्याजवळ. पाण्यामध्ये ना जाणार काय ना आता पाण्याजवळ जाऊ फक्त. इकडे छाया, अनुष्का. लय भारी वाटतं या साईडला येऊन. पहिल्यांदाच आलोय आम्ही. हे बघा किती लोक आहे बघा. काय हे कसं वाटतंय पिंके? मागच्या बाजूला बघ तिकडे किल्ला आहे पाण्यामध्ये पिंके. त्या बाजूला अनुष्का कसं वाटतंय? छाया हो तुला जोरात सांग. हे अक्षय ही अशी मजा आहे ना काय रोजच भेटत नाही. मग कधीतरी ना वर्षातून आपण येऊ शकतोय. असं फिरायला आलं तर एकदमच भारी वाटतंय. मग कामच आहे रोजचं मासे पकडायला जायचं आणि असं ना कधीच यायला भेटत नाही. आजच्याला पहिल्यांदाच पोरांना घेऊन आलोय आणि भरपूर मजा सुद्धा करतात. म्हणजे त्यांना एकदम भारी वाटतं ह्या साईडला. तर आता ज्या त्या साईडला फोटो पण काढतात, खेळतात. एकदम भारी वाटतंय. अजून सुद्धा ना बाकीचे त्या साईडला थांबल्या. तिकडे रोहिदास बाबा ते सगळं तिकडंच थांबलं. हे काय चाललंय तुमचं? हा समंता काय चाललंय तुमचं? हे काय बनवता? विहीर? पाणी आलं बघ, पाणी आलं इकडून. आता ना अलिबागच्या बीचवरती होतो आणि अजून सुद्धा ना आम्हाला दुसऱ्या बाजूला जायचं आहे. मग तिकडे ना काशीद बीचला जायचं आहे. आत्ता दिवस तर मावळ्यालाच गेला आहे.
आता निघून जाणार आहे. बरंचसं फिरलो आम्ही, फोटो काढले आणि एकदम भारी लोकेशन आहे इकडं तर, आणि वातावरण एकदम जबरदस्त आहे. आता जाणार आहे आम्ही दुसऱ्या बीचवरती, त्याच्यामुळे ना पटकीने आता निघून चाललो आहे अंधार पाडायच्या अगोदर, कारण तर आहे ना आपल्याला रूम पण घ्यायच्या, त्याच्यामुळे ना जाऊ आता निघून. चला. आम्ही काशीद बीचला आलोय आणि इकडे ना रूम पण घेतल्यात, आणि 2 गाड्या होत्या ना आमच्या, तर 4 रूम घ्यायला लागले, कारण तरी ना पोरं आणि आम्ही बरेचसे जण होतं, तर 4 रूम घेतले सगळे. इकडे 2 आहेत. हे बघा इथं आम्ही राहणार आहे. ही बघा अनुष्का, आणि इकडे समंता. समंता तुमच्या तिकडं रूम आहे ना, तू कुठं झोपणार आहे? इथंच. काय माहिती काय समंता बोलली. हे पिंके आंघोळ झाली का? काय? चला पहिले तर ना आंघोळ करून घेऊ, इतकं गरम होत आहे ना. रोहिदास आणि किशोर ते 2 जण आहे ना मग काय तरी ना खायला आणायला गेलं, कारण तरी ना भूक लागली. आता आखे दिवसभर फिरलोय. एकदम भारी रूम आहेत आणि इथं ना झोपायला मस्त जागा आहे. इथं हे असं दिवाण, आणि इकडं सुद्धा आहे ना खाली सुद्धा मस्त जागा आहे. मग इथं सुद्धा ना आता गरम होत आहे, त्याच्यामुळे ना इकडं फरशीवरती सुद्धा ना झोपू शकतोय, कारण तर पंखा तर आहे चालू, तरी सुद्धा ना गरम तर होतेच. AC रूम नाही हो. आणि दुसरा इकडं रूम घेतला. आता दुसऱ्या रूम मध्ये आलोय. इकडे घेतलंय, इकडं रोहिदास आई आणि बाबा इतके जण थांबणार आहे. इकडं बारका रूम आहे म्हणायला, पण झोपू शकते. आता ना मस्तपैकी आंघोळ सुद्धा झाली, आणि आता ना इकडं रोहिदासने ना चिकन हांडे आणले. त्याच्यासोबत आहे ना राईस आणलाय, राईस आणि चिकन हांडे त्याच्यासोबत. आता खाऊ, मग जेवण करायचंय. आणि घरनं बघा ताट आणलेले, इतके घरचंच ताट आहेत. आता हे ना चिकन त्याच्यामध्ये किती. आता ना पिंकीने वाढायला सुरुवात केली. हे बघा इतकं चिकन आहे. ते चिकन हांडे ह्याच्यामध्ये 2 वाटलेत आता. आणि घरनं बघा बाजरीची भाकर आणलेली, तरी सुद्धा ना रोहिदासने राईस आणलाय तिकडं, आणि भात पण घरचं भात आहे सकाळी आणलेलं बनवून. आता ना वाजल्यात 11 आणि जेवण सुद्धा झालं इतक्यातच. तर झोपल्यात सुद्धा लगेच. तिकडं अनुष्का, तिकडं अक्षय, पिंकी आणि मी ह्या रूम मध्ये, आणि बाकी त्या बाजूला आहेत. ह्या सगळ्यांना रूम 4 घेतलेले आहेत. 3 आहेत त्या बाजूला, 3 ह्याच्यामध्ये सुद्धा ना झोपल्यात. 11 वाजल्यात, बराचसा उशीर झालं, झोपतो आम्ही. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा.